श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशा शब्दात भक्तांना विश्वास देणारे आपले स्वामी समर्थ महाराज. त्यांची सेवा करत असताना आपल्याला असंख्य अडचणी येतात आणि कधीकधी आपल्या मनात प्रश्नही येतो की मी इतकी सेवा करत आहे, इतकी ध्यानधारणा करत आहे, इतके मंत्रजाप करत आहे, स्वामी समर्थांना मी प्रार्थना करत आहे, विनंती करत आहे की त्यांनी माझ्या पाठीशी उभे राहावं, माझं संकट त्यांनी दूर करावं आणि माझ्या आयुष्यामध्ये चांगल्या घटना त्यांनी घडवून आणाव्यात आणि माझं आयुष्य समृद्ध करावं, असं प्रत्येकाला वाटत असतं. प्रत्येक स्वामी भक्तांना असं वाटत असतं आणि स्वामी आपल्या भक्तांना, आपल्या लेकरांना कधीही अंतर देत नाहीत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशा शब्दात भक्तांना विश्वास देणारे आपले स्वामी समर्थ महाराज हे कायमच आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात आणि कधीकधी ते आपली परीक्षा पाहत असतात की आपण त्यांची सेवा करत असताना, त्यांना प्रार्थना करत असताना, त्यांचा मंत्रजाप करत असताना आपण कितपत एक दृष्टीने आणि मग्नपूर्वक लक्ष देऊन करतो आणि स्वामींना कितपत आपण विश्वास ठेवून आत्मीयतेने स्वामींची सेवा करतो किंवा आपलं जे काही दुःख आहे, अडचण आहे, स्वामींना आपण सांगत असतो, तर ते स्वामी पाहत असतात. आणि त्यावेळी तुम्ही कुठलीही सेवा करत असताना तुम्हाला तेव्हा अडचणी येतात आणि त्या क्षणी तुम्हाला स्वामींवरचा विश्वास अटळ ठेवायचा आहे, तो ढळू द्यायचा नाही. आणि केव्हा केव्हा असंही होतं, ज्यावेळी तुम्ही स्वामी सेवा करत असता तर त्यावेळी तुम्हाला नेमक्या असंख्य अडचणी येतात, प्रचंड दुःखाचा सामना वगैरे करावा लागतो. तर त्यावेळी तुम्हाला किंचित असं मनामध्ये खटकतंही, येतंही की मी पूजा करत असतानाही मला एवढं का दुःख येत आहे, नक्की स्वामी मला परीक्षा माझी एवढी का बघतायत, मला पाठीशी आहेत की नाही. तर अशा बऱ्याच घटना आपल्यासोबत घडत असतात आणि ही एक प्रचितीच असते, हा एक संकेतच असतो आणि वाईटानंतर चांगली गोष्ट घडते असं म्हणतात. तर ते तितकंच खरं आहे आणि त्यानुसार तुम्हाला स्वामींवरचा विश्वास अटळ ठेवायचा आहे आणि तुमचं कर्तव्य तुम्हाला पार पाडत राहायचं आहे आणि स्वामी तुम्हाला नक्कीच त्याचं फळ देणार, निश्चितच तुमच्या ते पाठीशी राहणार. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वामी प्रकट दिनापर्यंत आपल्याला स्वामी समर्थांची सेवा करायची आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही सेवा करता, नित्यसेवा करता किंवा गुरुवारची सेवा करता किंवा इतर कुठलेही मंत्रजाप ग्रंथपारायण करता, तर ते तुम्हाला करायचं आहे. आणि त्यासोबतच स्वामींची लीला आघात आहे हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. प्रत्येक लीलेमधून त्यांनी आपल्याला संकेत दिलेला आहे, एक तात्पर्य दाखवलेलं आहे, प्रचिती दिलेली आहे आणि कुठल्या ना कुठल्या कारणावरून अनुभवातून आपल्याला ते साक्षात्कार देत असतात, प्रचिती देत असतात. वेळोवेळी त्यांनी आपल्याला पाठीशी राहिलेले असतात आणि त्यांनी नेहमी आपल्याला हे संकेत दिलेले असतात, दाखवून दिलेले असतात की ते प्रत्येक अडचणीमधून आपल्याला बाहेर काढत असतात आणि आपल्या पाठीशी राहिलेले असतात. तर हे आपले स्वामी समर्थ महाराज सुरुवातीला स्वामी महाराज कसे प्रकट झाले आणि त्यांची लीला किती अगाध आहे आणि या सगळ्याची सुरुवात कुठून झाली आणि तो कालावधी इतका अविस्मरणीय आहे आणि आपल्याला आता ती कथा वाचत असताना किंवा ऐकत असताना आणि अनुभवत असताना तर त्या काळामध्ये आपण साक्षात गेलेलो आहे असं आपल्याला प्रचिती येते. आणि ही कथा तुम्ही शेवटपर्यंत ऐका तर तुम्हाला हाच अनुभव येईल आणि तुम्हाला असं वाटेल की साक्षात तुम्ही त्या स्वामी महाराजांच्या काळामध्ये गेलेला आहात आणि स्वामी महाराजांच्या समोर आहात आणि ते सगळं चित्रवर्णन तुम्ही अनुभवत आहात. ज्यावेळी स्वामी महाराजांचं वास्तव्य श्री क्षेत्र अक्कलकोटमध्ये होतं आणि इतकी वर्ष त्यांनी 22 वर्ष जवळपास त्यांनी वास्तव्य केलं तिथं आणि तिथली भूमी त्यांच्या पावन स्पर्शानं पवित्र झाली आणि आजवर तिथं असंख्य भाविक श्रद्धेने आणि मनापासून स्वामींकडे प्रार्थना करायला येतात, स्वामींच्या दर्शनासाठी येतात आणि ज्या काही आपल्या इच्छा असतात त्या स्वामींसमोर व्यक्त करतात आणि स्वामींची पूजा करतात, सेवा करतात आणि त्यांच्या कष्टाला, त्यांच्या मेहनतीला स्वामींनी नक्कीच फळ दिलेलं आहे आणि प्रत्येक प्रयत्नांना त्यांना यश दिलेलं आहे आणि नेहमी स्वामी पाठीशी राहिलेले आहेत. तर गोष्ट आहे स्वामी महाराजांच्या प्रकटाची. तर हा कालावधी सुरू होतो 1856च्या सुमारासा. तर त्या काळामध्ये स्वामी समर्थ अक्कलकोटामध्ये प्रकट झाले. अक्कलकोटामध्ये त्यांनी आले तिथे. तर ते मंगळवेढाहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोटा नगरीमध्ये प्रवेशले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरामध्ये मुक्काम केला होता. तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778 अनल नाम संवत्सरे आणि वार होता रविवार. तर 6 एप्रिल 1856 हा तो
अविस्मरणीय असा अद्भुत दिवस होता, ज्यावेळी स्वामी समर्थांचं तिथं आगमन झालं होतं श्री अक्कलकोट या स्थानामध्ये. तर दत्तात्रयांचा अवतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको, कारण चुकीवर पांघरून घालण्यासारखी दुसरी घोडचूक नसेल, ज्यामुळं तुमचे जीवन इतरांच्या प्रभावाखाली असेल. या संदेशामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे. तुझा देवावर विश्वास असेल तर तुझे मन तुला हा संदेश ऐकण्यासाठी प्रवृत्त करेल.